विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपूर्वी काढून घेतली जातील असं प्रशासनानं ठोस आश्वासन दिलं होतं, परंतु याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमणधारकांना अभय देण्याचं काम प्रशासनानं केलं असल्याचा आरोप शिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष सुखदेव गिरी यांनी यावेळी केला। ज्या राजकीय मंडळींनी विशाळगडाचा वापर स्वार्थासाठी केला त्यांची नावं वेळप्रसंगी विशाळगडाच्या पायथ्याला जाहीर केली जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला। गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी 1,34,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला असतानाही त्या निधीचा वापर करून गडावरील अतिक्रमण काढलं नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांना वेळ दिल्यामुळं ते सर्व लोक न्यायालयात गेली आणि आता प्रशासन न्यायालयाचं नाव सांगून तिथं असणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत आहे। याचाच निषेध म्हणून आणि गड स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी म्हणून येत्या 14 जुलैला आम्ही सर्व शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले विशाळगडला जाणार आहोत। किल्ले विशाळगडला येण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर जमा होणार आहेत आणि किल्ले विशाळगडावरती जे कर सेवा करण्यासाठी साहित्य लागतं ते साहित्य घेऊन आम्ही गडावरती जाणार आहोत। हे करत असताना गडावरील जे अनधिकृत आहे, जी अस्वच्छता आहे ती स्वच्छ करण्याची मोहीम शिवभक्तांनी आखलेली आहे। 14 जुलैच्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमेसाठी शिवभक्तांच्या कर सेवा मोहिमेला प्रशासनानं रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील असा इशारा देऊन 14 जुलैच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेसाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। या पत्रकार बैठकीला संजय पवार, हेमंत साळुंखे, राहुल शिंदे, विकास देवाळे, धनंजय खाडे, दीपक सपाटे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते।